आज बऱ्यापैकी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या एम्प्लॉईला हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करतात आणि खूप जबरदस्त ती एक वेगळा व्हॅल्यू आपल्या एम्प्लॉईला देत असतात. परंतु त्यामुळे होतंय काय की बहुतेकांना वाटतं माझ्या कंपनीने माझ्यासाठी 10 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स काढलेला आहे, तर मला स्वतःला हेल्थ इन्शुरन्स घ्यायची गरज काय. तर तिथे मी तुम्हाला सांगेन, काही वेळेला कंपनी तुम्हाला लॅपटॉप पण देते, मोबाईल पण देते, परंतु तुमचा स्वतःचा मोबाईल असतो. त्याच पद्धतीने तुमचा स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. का ते मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. खूपदा तुम्ही जॉब सोडलात, पुढचा जॉब कधी मिळेल माहिती नाही, हा जो मधला पिरियड राहणार आहे, अशा पिरियडला जर तुम्हाला कुठच्या मेडिकल इमर्जन्सीला सामोरं जावं लागलं तर तुम्ही काय करणार. आणि दुसरा, तुम्ही 40, 45, 50 पर्यंत जॉब केलात, 50ला तुम्ही जॉब सोडलात, आता तुम्ही वाटतंय की आता मी हेल्थ इन्शुरन्स घेईल. तर पहिली गोष्ट, त्यावेळेला तुम्हाला कॉर्पोरेट लाईफ मधून बाहेर पडताना काहीतरी डायबिटीज, शुगर वगैरे असेल आणि त्यात तुम्ही 50 मध्ये, मग तुम्हाला जो हेल्थ इन्शुरन्स मिळेल त्याची कॉस्ट पण जास्त असेल.